परतस्यार्थे स्वविज्ञासुरा तेने ब्रह्मरूपा अधिकवै मय्यन्ते यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो नशा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि नमी पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाच्या 22व्या श्लोकाचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे कर्म. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला कर्तव्य सांगतात. नमी पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम अवाप्तव्यम वर्त एव च कर्मणि. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुन हे लक्षात ठेव, त्रिषु या त्रैलोक्यामध्ये मला कोणतंही कर्तव्य राहिलेलं नाही. कारण मला कोणतंही असं न मिळालेलं फळ नाही. म्हणून फळाकरता मनुष्य कर्तव्य फळाच्या आशेनं करत असेल, पण कर्तव्य केल्यानंतर फळ मिळतं अशातला भाग नाही. आणि त्यात मिळतही असेल शुभाशुभ कर्माचं फळ, जर आपण तादात्म्याने केलं, फळाच्या इच्छेनं केलं तर, पण ते लगेच मिळेल अशातला भाग नाही. ते आत्ता केलं कर्तव्य जे आहे त्याचं संचित बनल्या जातं. नंतर पुढच्या जन्मामध्ये त्याचं प्रारब्ध आपल्याला त्यातला जो भाग येतो भोगायला, त्या संचितातला आता आपण मागच्या जन्मातलं भोगतो आहोत. मागं जे केलं, कारण पेरलं की लगेच उगवत नाही, त्याला 2-4 महिने लागतात गहू ज्वारी यायला. तसं लगेच फल मिळत नाही. आता जर केलं तर पुढच्या जन्मात, मागचं जे केलेलं आहे ते या जन्मात. आता जे क्रियमान करतो आपण, आता जे करतो त्याचं पुढं काय होतं, तयार संचित, त्याला काय म्हणतात, संचित होतं. आणि मग पुढं त्यातून जे भोगायला येतं त्याला म्हणतात प्रारब्ध. काय संचित, अगोदर क्रियमान, मग संचित आणि मग प्रारब्ध. भगवान सांगत आहे की या त्रैलोक्यामध्ये मला कोणतंही कर्तव्य राहिलेलं नाही आहे. कुठल्याही प्रकारचं कर्तव्य राहू नये. म्हणजे याचा अर्थ काय, मी करतो आणि मी जे करतो त्याचं मला फल मिळावं हे चुकूनही मनात आणू नका. फलाची इच्छा जर केली तर पुढे कुठला जन्म मिळेल काही सांगता येईल. माणसाचा शक्यच नाही. हा माणसाचा मिळेल जर तुम्ही भगवत नामस्मरण करता करता देह पडला तर नक्कीच. मग माणसाचंही मिळणार नाही भगवत स्वरूपाची प्राप्ती. जर नामस्मरण करता, आणि ते नामस्मरण करता करता देह पडण्याकरता अखंड नामस्मरण करणं गरजेचं आहे. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपास. नित्य अखंड
भगवंताचं नामस्मरण केलं तर मग ते आपल्या मुखात येईल. शेवटी तुम्ही जे कराल तेच मुखात येईल. नित्य जे करता ते आपल्या मुखात शेवटी प्राण जाताना येतं आणि तसं जन्म प्राप्त होतो. भगवान सांगताय कुठल्याही प्रकारचं कर्तव्य कर्म राहू नये या त्रैलोक्यामध्ये. कारण मला कोणतंही फळ मिळालं नाही असं नाही. मग तर सर्व जर मिळालं तर सर्व काय मिळायचे हो. सर्वात श्रेष्ठ फळ आहे मनुष्य देह. तो आपल्याला या मृत्यूलोकामध्ये प्राप्त झाला. तो ज्ञानोद्धार आहे, तुकोद्धार आहे, नाथरायाच्या नंतर प्राप्त झाला. हे परम भाग्य आहे. या संतांच्या नंतर आपल्याला जन्म मिळाला. त्यांचं वाङ्मय आपल्याला आणि बोधप्रद ठरलं. त्याचा आपण आनंद भोगतो. संतांच्या काळात जर आपण जन्माला आलो असतो तर आपणही मंबाजी बुवा बनलो असतो. आपणही विसोबा चाटी बनलो असतो. आणि अधोगतीला ते गेले नाही. अधोगतीला शेवटी ते माऊलीला शरण गेले आणि ते नामदेवाचे गुरु बनले. पुढे पश्चाताप झाला. शेवटी का होईना त्यांना मंबादेव नाही झाला पश्चाताप. पण विसोबा चाट्याला मात्र शेवटी पश्चाताप झाला. माऊलीला शरण गेले आणि माऊलीच्या उपदेशाने त्यांना गुरुपद प्राप्त. म्हणून काय सांगू क्रीडा त्रिश लोकेषु किंचन. या त्रैलोक्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचं कर्तव्य कर्म राहिलेलं नाही आणि राहू नये. मी करतो ही भावनाच नको. होतं आपण केल्याने काय होतं. आत्तापर्यंत आपण ज्या ज्या इच्छा केल्या तसं घडलं का. नाही घडलं. विरुद्धच घडत गेलं. का. पूर्वच्या कर्म प्रारब्धाप्रमाणे. आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाही. लक्षात ठेवा. आपल्या इच्छेप्रमाणे घडतं परमार्थ. तो मात्र आपण इच्छा करावी तसं घडत राहतं. भगवत प्राप्ती होणारच जर आपण प्रयत्न केले. पण संसारातले मला अब्जाधीश व्हायचे नाही म्हणून. बंगला बांधायचा प्रारब्ध असेल तर होईल, नाही तर होणार नाही. कुठलंही कर्म कुठलंही फल या मनुष्य देहामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे आज तागायत कोणालाही मिळालेलं नाही. म्हणून नानवाप्तम अवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. आणि म्हणून जे कर्म करून मिळवायचं आहे तरी पण त्या कर्मामध्ये तत्परता आहे. कर्म करून जे मिळवायचं आहे त्या तत्पर असावं. आपल्याला काय मिळवायचं, आपण कशा करता इथं आलो. संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, नाही मत मतांतरा दिले मन. अखंड मुखी भगवंताचे भजन हो, येथे आली हो याची निज कार्य. इथे कशा करतो आपण. इथं गाडगे मडके चिंध्या चांद्या पोरं बाळ त्याच्याकरता नाही आलो. आपण आलो तो केवळ भगवंताचं भजन करण्याकरता. देवी दिला देह भजन. भगवंतानी आपल्याला दिला देह एका करता. आपण त्याचा विचार खर्च करतो एका करता. त्यामुळे जे व्हायला पाहिजे, जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही. माऊली वर्णन करता आहे. आता अनेकांची या गोठी कायचं सांगू किरीटी. देखे मीचे एक ये रहाटी वर्तत असे.
भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, आता आणिकाची या गोठी जाऊ, दुसऱ्याचं कशाला सांगत बसू तुला, अरे माझंच बघ ना, काय सांगू किरीटी, देखे मीच ये रहाटी वर्तत असे. अरे बाबा, मी स्वतःच धर्म मार्गाने चालतो, अधर्माच्या मार्गाने कधीही भगवान चालले. भगवंतासारखा हुशार कोणीच नाही. भगवंताची कूटनीती आहे, भगवंताच्याकडे कूटनीती आहे. ज्यावेळी भगवान शिष्टाई करण्याकरता गेले त्यावेळी दुर्योधनाला सांगितलं, निदान कमीत कमी अर्ध राज्य तुला जावं लागेल. तो म्हणलं देणार नाही. निदान 5 गावं दे 5 लोकांना. ते म्हणलं 5 गावं, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार. त्यांच्या धमाशाचं त्याने युद्ध करून घ्यावं. भगवंताने बोलले तिथं, आणि असं युद्ध करणं चांगलं नाही. कोट्यावधी जीव जातील, विधवा होतील स्त्रिया, फार भ्रष्टाचार होईल, सगळा अनिती होईल, अत्याचार होईल. भगवान असं सांगत असताना त्याने सांगितलं, हे पकडा रे याला, गवळ्या त्याला, आणि टाका तुरुंगामध्ये. भगवंताने विश्वरूप दाखवल्यावरती नमले, पण कर्ण नंतर आला. भगवंत पांडवाकडे गेला, तिथं आला कर्ण, आणि आल्यानंतर माफी मागतो. म्हणलं, कोणाची माफी, कशाकरता माफी मागतो? नाही म्हणलं, माझा मित्र तुम्हाला बोलला ना. कोण? दुर्योधन, कर्णाचा मित्र तो. त्याच्याबद्दल, अरे त्याला कळलं का? नाही कळलं. मग त्याच्याबद्दल तू माफी मागायला आलास मला? आता हे शक्य नाही. तू किती जरी माफी मागेल त्याच्याबद्दल, तू लालचेनं माफी मागतोस. तुला अंग देशाचं राज्य दिलं म्हणून हे सोडून बोल, मिळणार नाही. काय त्याला माफी देणार नाही आहे. शेवटी त्याचा नाश होणार हे लक्षात ठेव. काही नाही भगवंतांनी, शेवटी त्याला असं वाटलं की हे 5 आणि आम्ही 20, 100, 20 100, प्रत्येकाला 20. नाही, काय ताकद त्यांची पांडवांची असल्याला वाटलं आम्ही नक्की आता नाश करू. पण नाही म्हणतो, तुझाच नाश होणार आहे हे विसरू नकोस. असं भगवान भिडेने कधी बोलत होते का? स्पष्ट वक्ता भगवान, आणि समोर बोलायचं पुन्हा. हो, मागं पुढं, तोंडावर एक मागं एक असा प्रकार नव्हता लक्षात. म्हणून म्हटलं या ठिकाणी, देखे मीच ये रहाटी वर्तत असे. अरे मी स्वतःच धर्म मार्गाने चालतोय, लक्षात ठेव. अधर्माने नव्हे. अरे धर्म मार्गच काय घेऊन बसलास? मी धर्मा करताच यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. भगवंत हे धर्माचं पालन काय, धर्माच्या रक्षणाकरताच अवतार घेतला. म्हणून सांगतात अर्जुनाला, अरे मी सुद्धा स्वतः अधर्माने कधीही वागत नाही, मी धर्मानेच वागतो. विदुर काकांच्याकडे गेलते भगवान, तिथं आलता कर्ण. त्या विदुर काकाला म्हटले, तुमच्याकडे कोणी अतिथी आले काय? ते म्हणले, आले ते. म्हणजे तू कसं आला इथं? तुमच्याशी काही काम नाही माझं, त्या अतिथीशी आहे काम. भगवान म्हणले, या ये बाबा ये.
काय काम काढलं असतं विदुर काकाच्या घरी. मला मुद्दा काय सांगायचा आहे की भगवान सुद्धा सांगतात मी कधीही अधर्माने वागत, काय साकडे काही माते की कवणे एके अर्थे, आचरे मी धर्माते म्हणशी जरी. मी जे धर्माचं आचरण करतो माझ्यावर काही संकट पडले का? काही साकडे काही माते, माझ्यावर काही संकट आहे का? नाही. माणसं संकट आल्यावरती यांनाच मत द्या, यांना नका देऊ, नाही तर तुमचा धर्मच जाईल बुडून, तुमचे मंदिरं जातील असं जाहिरात होते ना. तसं काही आहे का आता? तसं नाहीये, लक्षात ठेवा. आम्हाला काय तुम्हाला संकट आलं होतं म्हणून तुम्ही मत दिली त्यांना काय? तसं भगवान म्हटले मला काही संकट नाहीये. काय साकडे काही माते की कवणी एके अर्थे. कुठल्या संकट आले माझ्या? काही कुठलं मला काही मिळवायचं आहे म्हणून मी माझ्यावर संकट आलेलं आहे. आचरे मी धर्माते म्हणशी जरी. काही तुमच्यावर संकट आले, काही मला मिळवायचं आहे म्हणून धर्माचं आचरण करतो, असा विचार तू अजिबात करू नको. तुम्ही बोलू नका जास्त. 15 दिवसांनी जागृत यायचं आणि मध्ये बोलायचं काय? तरी पुरतेपणा लागी आणि दुसरा नाही जगी, ऐशी सामुग्री माझ्या अंगी जानसी तू. तरी पुरतेपणा लागी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पूर्णत्वाच्या दृष्टीने जर विचार केला तर भगवंतासारखा पूर्ण कुणी आहे का? सगळे अपूर्णच. जरी रावण एवढा श्रीमंत, तसा रावणासारखा कुणीच नाही म्हणा. एवढा रावण जरी श्रीमंत होता तरी तो अपूर्णच होता. पूर्ण हो नव्हताच, लक्षात ठेवा. तेव्हा जेव्हा तो शिष्टाईला पाठवायचं नाही, शिष्टाईला पाठवायचं तर काही लोकांनी सांगितलं मारुतीरायाला पाठवा. मारुतीराय जाऊन आले एकदा, त्यांना नाही पाठवायचं. मग अंगदाला पाठवा. मग गेला अंगद. अंगद गेल्यावर त्याने विचारलं कोण रे बाळा तू? म्हणलं मी अंगद आहे. अंगद आहे? श्रीरामाचा सेवक आहे. बरोबर. तुझ्या बापाचं नाव काय? माझ्या बापाचं नाव तुम्हाला परिचय नाही? ज्याने तुम्हाला बगलात घालून 7 वेळा समुद्राचं स्नान केलं होतं काय? आणि तुम्ही कुठं होते? किडकुलं बगलात काय? ज्यावेळी मला पाळण्यात टाकलं तेव्हा हे तुमचं भावलं. आमची गमतीचं 10 हात मांडाचं 20 हाताचं. हे कुठे होतं? पाळण्यावर टांगलं होतं. त्याचा मुलगा आहे. काय सांगितलं अंगदाने? हो त्याचा मुलगा आहे, लक्षात ठेवा. अरे वेड्या, तू माझ्या मित्राचा मुलगा आहेस. मित्र पित्र नातं राहायला नाही तर लक्षात ठेवा काय? मी शिष्टाई करण्याकरता आलोय. अरे तू लहान आहेस. लहान आहे, दिसतात लहान पण असतात महान काय? मी लहान आहे, तुझ्यात काय ताकद आहे रे? तुला तर आत्ता मी टाकेल उचलून. म्हणले मला द्या सोडून, फक्त माझा पाय उचलून दाखव. पाय उचलून दाखव. सगळे झटले पण शेवटी रावण आला. त्याला सुद्धा पाय उचलला. हो नाहीये, लक्षात ठेवा. मी का सांगतो? अपुरेपणाने आणले लोकांकडे. रावण हा अपूर्ण होता. एवढा जरी श्रीमंत असला तरी अपूर्ण. जगामध्ये केवढे जरी श्रीमंत असले आणि कुठल्या तरी पदावर असले ते पूर्ण होऊच शकत नाही. ते अपूर्णच असतात. भगवान सांगता आहे मी अपूर्ण आहे. तरी पुरतेपणा लागी आणि दुसरा नाही जगी. या विश्वामध्ये माझ्यासारखा परिपूर्ण
दुसरा कोणीही ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत भक्त पूर्ण आहेत आणि तेच आपल्या भक्ताला पूर्ण करू शकतात. जगामध्ये कोणीही कोणाला पूर्ण करू शकत, सगळे अपुरेच आहेत. म्हणून म्हटलं तरी पुरतेपणा लागी आणि का दुसरा नाही. कोणाला शरण जा तुम्ही हो. सद्गुरू संत भगवान जर सोडले भगवान तर तुम्ही कोणालाही शरण जा, ते तुम्हाला पूर्ण करू शकत. म्हणून तो महाराजांनी म्हटलं तुझ विन कोणा शरण जाऊ नारायण, तुझ विन कोणा शरण जाऊ नारायण. ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. हो तुझं विन कोणा शरण जाऊ नारायण. अरे तुझ्याशिवाय मी कोणाला शरण जाऊ. कारण तुझ्यासारखा या त्रैलोक्यात नुसतं मृत्यूलोकात नव्ह दुजान दिखे कोणी, दुसरा कोणी ओ नाही आहे. म्हणून पुरतेपणा लागी आणि का दुसरा नाही जगी. ऐशी सामुग्री माझ्या अंगी जाणशी तू. अशा प्रकारचं सामर्थ्य, अशा प्रकारचं ऐश्वर्य कोणाकडे आहे? फक्त भगवंताकडे. ऐका यशश्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे काय म्हणत त्यांनी हे गुण येथे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही वण वसती जेथे. मौली सुद्धा म्हटलं कानोबा तुझी घोंगडी चांगली आमासी का दिली वांगुली रे, आमासी का दिली वांगुली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. कानोबा तुझी घोंगडी. षडगुण गोंडे म्हणजेच हे षडगुण. असा षडगुण ऐश्वर्य संपन्न दुजा कोणी दुसरा कोण आहे? फक्त एक परमात्मा आहे. म्हणून म्हटलं ऐशी सामुग्री माझ्या अंगी जाणशी तू. अशा प्रकारचं सामर्थ्य, अशा प्रकारचं ऐश्वर्य भगवंताने कधीच लक्ष्मीपूजन केलं नाही. आम्ही करतो का? कशा करतो? लक्ष्मी करता करतो. लक्ष्मी आपल्या घरी यावी म्हणून करतो. ती लक्ष्मी नाही हो. ते आधी तरी काही तापस व्हायचं. स्वतः मूर्तिरूप पालचन ताप घरच्याला पुराणात तिला कोण द्यायचं. आम्हाला फक्त लक्ष्मी म्हणजे संपत्ती पाहिजे. त्याच्याकरता आम्ही लक्ष्मीची पूजा वर्षातून एकदा का होईना करतो. पण आपण असं समजत नाही लक्षात की लक्ष्मी पूजन केलं तर लक्ष्मी येईल का? लक्ष्मी वेश्या आहे का? लक्ष्मी कोण आहे? पतिव्रता. ती आपल्या पतीला सोडून येईल का? तुमच्या बायकोला पाठवा आमच्याकडे तुमची पूजा करायची. तो काय करेल माणूस? पायातलं काढून बक्षीसच देईल झालं. मग पूजा करायची तर कोणाची करावी? लक्ष्मी नारायणाची पूजा करावी, जोडीची. नुसती लक्ष्मीची पूजा हो नाही आहे लक्षात. म्हणून ऐशी सामुग्री माझ्या अंगी जाणशी तू. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी सामर्थ्य आहे, सामुग्री आहे, ऐश्वर्य आहे, सर्व आहे. काय नाही माझ्याकडे ते सांग. सर्व काही भगवंताकडे आहे. मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पुवाड पवाडा देखिला तोही मी उगला कर्मी वरते. ज्यावेळी गुरुजीकडं
शिक्षण घेत होते. पण गुरुजी सांदीपणी गुरुजी त्यांच्याकडे शिक्षण घेत होते. शिक्षण झाल्यानंतर सांगितलं, गुरुजी दक्षिणा दिल्याशिवाय विद्या फलद्रूप होत नाही आहे. तेव्हा दक्षिणा काय देऊ बोला, काय तुम्ही म्हणाल ते देईल. तुम्ही म्हणाल ती दक्षिणा मी देईल, बोला काय पाहिजे. त्रैलोक्याचं राज्य सदृश. शांतीपूर्ण सांगितलं, विचारलं आत भगवान काय देऊ का म्हणतात. आपल्याला काय नको म्हणतात. कारण बाया लोभी असतात जास्त माणसापेक्षा. त्याने म्हटलं आत विचारतो थांबा. मग विचारलं, भगवान म्हणतात काय पाहिजे काही. तेव्हा अजिबात काही नाही पाहिजे. हां एक इच्छा आहे आमची. म्हणले काय इच्छा आहे. माझा मुलगा समुद्राने गिळलाय, तेवढा आणून द्या. एवढी गुरुशेंद्र आमंत्रित पुष्कळ होईल. मग भगवंतानी मृत गुरुपुत्र आणिला, तो तुवा पवाडा देखिला. मग मी अशा प्रकारे गुरुदक्षिणे करता माझ्या गुरुचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं दत्त. त्या मुलाचं काय नाव होतं? दत्त. तो समुद्रात बुडून मेला होता. तेव्हा तो मला परत मिळावा अशी इच्छा गुरुपत्नीने आणि गुरुदेवाने केली. आणि मग भगवान आता तू समुद्रात राहिला काय, ते गेले यमलोकामध्ये. यमलोकात गेल्यानंतर यमाने भगवंताला लोटांगण घातलं. जेव्हा तुम्ही मला नुसते हाक मारले चालू असते, तुम्ही कशाला याचे कष्ट घेतले. आणि म्हणले ते आमच्या सांदीपणी गुरुचा मुलगा. हो हो ते लगेच देऊन टाक. तो यमाच्या दरबारातून भगवंताने जाऊन तो मुलगा आणला. मृतगुरुपुत्र आणला. तो तू अपवाडा देखिला. अर्जुना तू होतासच त्यावेळेस. तुझ्या समक्ष या गोष्टी घडलेल्या आहेत. तोही मी उगला कर्मी वरती, असा एवढा समर्थ असणारा, पण तो मी सुद्धा कर्म सोडत हो. मीही कर्म आणि करत राहतो. मला काही कर्तव्य नाही आहे आणि मला काही मिळवायचं नाही. लक्षात ठेवा. श्रावणात सत्यनारायणाची पूजा करतात का नाही? काही दर पौर्णिमेला करतात, काही लोक दर पौर्णिमेला करतात. उत्तम, चांगली गोष्ट आहे. फक्त एकच करा, देवाकडे फक्त देवा तुझी भक्ती दे एवढंच मला. बाकी काही मागू त्याला सगळं कळतं. तो देणाराच आहे, पण मागायचं हो नाही. लक्षात एवढं लक्षात ठेवा. येते यदि अर्यन्न वर्तेयम जातु कर्मण्य तंद्रितः, यदि ह्ययम न वर्तेयम जातु कर्मण्य तंद्रितः, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. भगवान या 23व्या श्लोकातून सांगतायत, अर्जुना मी खरं जर विचार केला ना तर कर्म त्या बाबतीमध्ये कधीही आळस करत हो नाही आहे. माणसाला वरचेवर आळस येतं आणि आळसाने माणसं कर्म करण्याचा कंटाळा करतात. म्हणजे काही गोष्टीचा कंटाळा करतात. चहाचा नाही, नाश्त्याचा नाही, जेवणाचा नाही. कंटाळा आला जेवणच नाही केलं, कंटाळा आला चहा घेतला नाही, असं करतात काही. हां भजन करायचं असेल तर मात्र जाऊन आता कंटाळा आला उद्या बघू, असं होतं की नाही.
नामस्मरण जर करीत असेल तर परमार्थामध्ये जाणून बुजून आळस अगदी ठरलेलं आहे ना. भगवान म्हणतो आहे यदि हे न वर्तयन ज्या तू कर्मण्य तंद्रितः मी कधीही कुठल्या कर्माबद्दल कर्म करण्याच्या बाबतीमध्ये आळस करत नाही. आळसाचा त्याग करून कर्म करण्यामध्ये तत्पर आहे. मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. तसा कदाचित जर नाही मी राहिलो तर काय होईल, सर्व माणसं माझ्यासारखंच वागतील. यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तत् इतरो जना. काय, कारण श्रेष्ठ जे करतात ते बाकीचे लोक करतात. पण मी जर आळस केला तर बाकीचे लोकही आळस करतील. म्हणून मी कधीही कर्मतत्परतेमध्ये आळस करत नाही. मग त्याला एकाच पाहिजे का, सर्व विश्वाचं पाहिजे ना. पोषितो जगाशी. आपलं कुटुंबाचं पोषण करण्याचं ताप होतो, किती काही ताप होतो झाला. आणि त्यातली त्यात लक्ष्मी जर अनुकूल नसेल तर तिथं बोलूच नका. मग ते इतका ताप की बोलायचं काम नाही. पण संसारामध्ये आपलं स्वतःचं कुटुंब चालवायचं ताप होतं. याला पोषितो जगाशी एकलाशी. सर्व विश्वाचं माणसाचंच का, सर्वांचं. किडा मुंगी सर्व पशु पक्षी सर्व जीवमात्रांचं भगवान पोषण करतो. कारे नाठविसे कृपाळू देवासी. पोषितो जगासी एकलाचे. पोषितो जगासी. बाळा दुधा कोण करीती उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवेदोने. वाढवी फुटे तरुवर उष्ण काळ मासी. जीवन तयासी कोण घाली. सर्वांचं भरण पोषण करणारा परमात्मा आहे. म्हणून त्याला नाव काय आहे, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. त्याचं नाव काय आहे, विश्वंभर. सार्थ नाव आहे. आईसाहेबांनीच विचारलं होतं, देवा तुम्हाला असं विश्वंभर काय म्हणतात, का म्हणतात म्हणजे मी कोणाला उपवास ठेवतच नाही. खरंच खरंच म्हणजे खोटं बोलतो नाही मी. मला खोटं बोलायची सवय कधीच नाही आहे. बरं बरं बघते मी म्हणले. बघा काही दिवस गेल्यानंतर आईसाहेबाने विसर पडू दिला आणि हळूच पहाटे उठल्यावर कधी देवाच्या अगोदर उठायचे, नंतर नाही. देवाने चहा करायचा, मग उठा पांडुरंगा प्रभात. नाही भगवान म्हणजे आईसाहेब अगोदर उठायचा. एक मुंगी पकडली आणि डब्बीत ठेवली आणि ती आपल्या कमरेला ठेवली आणि मग संपूर्ण दिवस गेला. भगवान जेवायला बसले संध्याकाळी. म्हणजे जेव्हा कोणी उपोषण याच्याकडे अजिबात नाही. आणि जर निघालं तर काय द्याल मला, तू म्हणशील ते काय म्हणले, तू म्हणशील ते देईल नक्की. पाहावं ना अगदी प्रमाण म्हणले, प्रमाण बघा बघा म्हणले. डबी तुम्हीच बघ, तू म्हणशील तुम्ही काही टाकलं, तुम्हीच बघा तिकडं. आईसाहेबांनी डबी उघडली, आईस्क्रीम. कोण बोललेच नाही. का म्हणले, काय झालं, अहो म्हणले साखर कोणी टाकली, तुम्ही टाकली होती का, म्हणले नाही. मग कुठून आली, पोषितो जगासी. अशा प्रकारे भगवान सांगता आहेत काय की मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. सर्वांकरता मी कर्म करत राहतो, सर्वांनी त्याप्रमाणे करावं, कुणी आळस करू नये, मी कर्म तत्पर आहे असं भगवान सांगतात. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उजाडतो. कुंडलिक वरदा.